हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी एकशा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे मंडे आणि मंदारला सुट्टी आहे कारण रमादान संपतोय म्हटल्यावरती शेवटचा जो वीक असतो त्यामध्ये सर्वांना इथे सुट्ट्या असतात. त्यामुळे सगळीच जण बाहेर जातात. तर काल गुढीपाडव्यामुळे बऱ्याचशा ऑर्डर होत्या त्याच्यामुळे बिझी होतो. त्यामुळे हे 2 दिवस आम्ही कुठेतरी छान फिरायला जाणार होतो, पण ते ना फारसं वेळ न मिळाल्याने प्लॅनिंग चांगलं करता आलं नाही. त्यामुळे म्हटलं की जवळच कुठेतरी जाऊया. तर आत्ता ना आम्ही जस्ट आमच्या जवळच्याच एका मॉलमध्ये जातो आहे थोडंसं शॉपिंगसाठी. लवकरच हार्विकचा आता बड्डे मंथ येतो आहे म्हटल्यावरती थोडी शॉपिंग करायची आहे. आणि आज यावेळेचा बड्डे थोडा स्पेशल असणार आहे कारण तो 5 वर्षाचा होणार आहे. तर म्हटलं की कुठे काय चांगलं मिळतं आहे तर आपण घेऊन ठेवूया. म्हणजे आयत्या वेळी आहे ना खूप जास्त काही होत नाही आणि फिरणंसुद्धा होईल. विकेंड थोडासा रिलॅक्स चालू होता आजचा कारण कालपर्यंत खूप थकवा होता. तर आराम केला. अलवादा मॉलला चाललेलो आहोत आम्ही. जे मी गेल्या वेळी अबुधाबीचं मोठं सर्वात इम्पॉर्टंट बस स्टेशन दाखवलं होतं ना, तिथेच आहे अलवादा मॉल. आणि तिथे कोणते कोणते आउटलेट्स आहेत आणि काय काय आहे ते सर्व आज बघणार आहोत. आणि आता निघालेलो आहोत बाहेरचं तुम्हाला जरा दाखवते. Come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. If I fall, then I'll get back up, try again, come back stronger. No walls they built can stop me now. Let's keep chasing the sun, do what can't be done. Let's go beyond, go beyond. तर हा आहे अबुधाबीतला अलवादा मॉल जो अबुधाबी बस स्टेशनच्या अगदी जवळ आहे. तर या मॉलला आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत. तर बघूया कोणकोणते शॉपिंगसाठी आउटलेट्स आहेत ते. दुबईमध्ये जेव्हा राहत होतो ना त्यावेळी विकेंडला काय किंवा अशा ज्या लागून सुट्ट्या यायच्या रमादान किंवा इतर त्यावेळी बरंच फिरणं व्हायचं कारण तिथे फिरण्यासारखं भरपूर होतं. आणि आम्ही दुबईत जितका वेळ राहिलो ना तितक्या वेळेत आम्ही बरीचशी ठिकाणं फिरून घेतलेली आहेत. अजून अबुधाबीमध्ये तितकंसं फिरणं झालं नाहीये आणि तुम्हालाही व्लॉगच्या थ्रू बरंचसं काही दाखवायचं बाकी आहे. आणि रमादानमध्ये तुम्ही कुठेही इथे फिरायला जाल तेव्हा तुम्हाला इतकंच सर्व क्राऊडेड दिसेल. आणि इथे सुद्धा आता काहीतरी शो चालू आहे, चला बघूया. मुळेच हा शो चालू आहे आणि सर्व अरेबिक सॉंग्स आहेत. तर इथे आल्यापासून बरेच आहेत ना अरेबिक सॉंग्स कानावर पडलेले आहेत, तसे ऐकायला छान वाटतात. इवन फाउंटन शोच्या इथे सुद्धा सर्व अरेबिक सॉंग्सच लागतात. पाच मिनिटं शो पाहत उभे राहिलो. त्यानंतर पुढे निघालो कारण मॉल सुद्धा एक्सप्लोअर करायचा होता. आणि तुम्हाला माहीतच आहे की मॉलमध्ये गेल्यावरती कसा वेळ निघून जातो ना समजतच नाही. आज इथे आल्यानंतर समजलं की शॉपिंगसाठी खूप चांगले चांगले आउटलेट्स आहेत. आणि नॉर्मली कोणत्याही मॉलला जाण्याआधी आम्ही थोडंसं सर्चसुद्धा करतो की तिथे कोणते कोणते शॉपिंगसाठी चांगले आउटलेट्स आहेत.
आणि ती आर्विकला टॉय ट्रेन दिसली आहे म्हटल्यावरती त्यामध्ये बसलंच पाहिजे, कारण त्याशिवाय मुलं पुढे काही सरकत नाहीत. त्या मनाने या मॉलला कमी गर्दी आहे. 4 दिवस लोकांना सुट्टी असल्यामुळे सर्व बाहेर पडतात. आम्ही सुद्धा मंडे ट्यूसडे आहे ना अलेनला जाण्याचं प्लॅनिंग करणार होतो, जे सर्व गडबडीमुळे राहूनच गेलं. इथे मान्यवर पासून खूप सारे आउटलेट्स आहेत, आपले इंडियन भरपूर आहेत आणि बिबा सुद्धा आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा मी बिबामध्ये जाऊन बघते. UAE मध्ये आल्यापासून मी बिबा ब्रँड इथे पहिल्यांदाच पाहिलेला आहे, कारण बिबा आणि रंगमंचाचे कुर्तीज मला खूप आवडतात. आणि आता इथलं कलेक्शन पाहिलं तर नॉर्मल कुर्तीची प्राइस ही 200-300च्या घरात, म्हणजे 6-7 हजार. ते मला खूप जास्तच वाटलं. आणि आता बाहेर आलो पाहिलं तर आता दुसरा परफॉर्मन्स चालू आहे. मगाशी सिंगिंग होतं तर आता डान्सिंग आहे. तर हे अरेबिक स्टाईलमध्ये त्यांचा डान्स चालू आहे. आणि आपलं लाईफस्टाईल सुद्धा आहे, जिथे मला शॉपिंग करायला नेहमीच आवडतं. सो जातो इथे. आतमध्ये असणार नाही फक्त कॉस्मेटिक्स आहे. हे सर्व पूर्ण कॉटनचे कपडे आहेत आणि शॉपचं नाव सुद्धा कॉटनच आहे. आणि लाईफस्टाईल बघितल्यावरती मला वाटलं की क्लोथिंग सेक्शन सुद्धा असेल, पण नाही, फक्त कॉस्मेटिक्स होतं. आणि आता मॅक्समध्ये जातोय आणि मॅक्सच्या तर बऱ्याच ब्रांचेस ऑलमोस्ट सगळीकडेच असतात. चला तर मग बघतो इथे काय काय कलेक्शन आहे ते. आणि गेल्या गेल्या आपले पाय पहिल्यांदा लेडीज सेक्शनकडे वळतात. तर इथे मी माझ्यासाठी काही छान आहे का बघत होती. काही मला शर्ट्स वगैरे बघायचे आहेत किंवा टॉप पलाझोज वगैरे, तर ते सर्व बघत होते. अजून तरी काही शॉपिंग झाली नाही. कपडे ट्राय केले पण एवढे काही खास वाटले नाही. फूडकटला गेलो तर पिझ्झा हटमध्ये गेलो तर इतके 45 मिनिट्स लागणार सांगितले पिझ्झा येण्यासाठी. आणि आज एनिवे व्हेज खायचं आहे, मंडे आहे आणि आज स्वामींचा प्रकट दिन आहे. मग आता आम्ही आलेलो आहोत कामत या आपल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आणि कामतच्याच बाजूला बार्बिक्यू नेशन सुद्धा आहे. आणि लगेचच ऑर्डर केली आणि जेवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर आम्ही मागवलं आहे पनीर तवा मसाला सोबत रोटी, कुलचा, नान वगैरे. आणि पनीर अगदी फ्रेश होतं आणि टेस्ट सुद्धा चांगली होती. ज्यावेळी आलो त्यावेळी जास्त गर्दी नव्हती, पण आता वेटिंग सुरू झालेली आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो. आणि ना आम्ही सोबतच एक व्हेज क्रिस्पी रोल सुद्धा मागवलं. जेवून बाहेर पडलो आणि जाता जाता एकदा लुलू हायपर मार्केटला जाऊया. रमदानचा लास्ट डे आहे तर काही चांगल्या वस्तू मिळतात का ते बघूया असं ठरलं. आलो होतो कपड्यांची शॉपिंग वगैरे करण्यासाठी, पण मला तितकं फारसं काही आवडलं नाही. आणि आर्विकचे सायझेस सुद्धा ना अवेलेबल नव्हते, फार लूज कपडे होते. आणि माझं कसं आहे ना, कपडे जर खूप मनापासून चांगले वाटले ना तरच घ्यायचे. उगाचच घ्यायचं आणि मग नाही आवडले तर मग ते तसेच घेऊन ठेवायचे, हे मला फारसं काही पटत नाही. पहिल्यांदा फर्निचर सेक्शनला जात होतो. जाता जाता बरेचसे ड्रेस आणि साड्या होत्या. आता रमदानमुळे ना अरेबिक स्टाईलचे बरेच ड्रेस आहेत. आणि लुलूच्या ब्रांचेसला ना साड्या सुद्धा खूप छान असतात. याआधी WTC जो आमच्याजवळचा जो हायपर मार्केट आहे ना, तिथून मी बऱ्याचशा साड्या घेतलेल्या आहेत. आणि आता फायनली ग्रोसरी सेक्शनला आलो. घरासाठी काही उपयोगी गोष्टी घ्यायच्या होत्या. तर एरियल, ऑइल वगैरे अशा काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेते. आणि आता ऑर्डर्समुळे ना बरंचसं सामान स्टॉक करून ठेवलं ना की आयत्या वेळी आहे ना मग धावाधाव होत नाही, हे आणायचे ते आणायचे. आणि इथे 10 दिराममध्ये हे मस्त असे डेकोरेटिव्ह शेल्फ आहेत. तर मी काही घेत नाही आहे, कारण घरामध्ये आता जास्त वस्तू वाढवायच्या नाही आहेत, पण बघत होते. आणि मी इथं आल्यापासून ना रमादानच्या काळामध्ये इतक्या छान छान युटेन्सिल्स, क्रॉकरीज येतात ना, कबशा वगैरे असे भरपूर सेट्स येतात, कारण लोकांना ते आवडीने खरेदी करतात रमादानच्या काळामध्ये. तसा विचार करून आलो होतो, तितकी शॉपिंग काही झाली नाही. आणखी आयकिया, होमबॉक्स हे सुद्धा ऑप्शन्स होते. तर होमबॉक्स तर घराजवळ आहेच, पण आयकियामध्ये जायचं होतं. पण इतकं चालणं होतं ना आणि खूप वेळ निघून जातो, त्यामुळे मग आम्ही नाही गेलो. आणि आता बाहेर पडल्यावर समजलंय की कॅबसाठी भल्ली मोठी लाईन आहे आणि उभं राहणं हा एकच ऑप्शन आहे. तर असा होता आजचा व्लॉग. अबुधाबीमधल्या अलवादा मॉलमध्ये आलो, तो एक्सप्लोअर केला आणि ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.